78 वर्ष वय, बाबांना स्ट्रेचरवरती आणण्यात आलं. 2 दिवसांपासून बाबांना चालायला त्रास होत होता आणि आज दोन्ही पाय निकामी झाले. आपल्याकडे यायच्या आधी आम्ही आमच्या जवळच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी पाठीचा MRI करून घेतला. असं लक्षात आलं की अनेक मणक्यांमध्ये गाठी आहेत ज्या कॅन्सरच्या वाटतायत आणि त्यामुळे मज्जारज्जूवरती दाब पडून पाय पॅरालाइज. बाबांची नकारात्मक घंटा सुरू झालेली होती. डॉक्टर, मला काहीच करायचं नाहीये. तुमचा आजार. माझ्यावरती विश्वास बसला. हिस्ट्री घेताना त्यांनी सांगितलं की मागच्या 6-8 महिन्यांपासून लघवीचा त्रास होता. विनंती करून म्हणालो की मला फक्त 1 ते 1.5 तास द्या, काही रक्ताच्या चाचण्या करतो, क्लू जरी मिळाला मग नंतर आपण परत बोलू. तपासणी सांगितली. PSA वयोवृद्ध पुरुषांमध्ये 5 किंवा 7च्या आतच पाहिजे. दादांचा रिपोर्ट 1500 होता. तो जो नो ब्रेनर की दादांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे आणि तो मणक्यांमध्ये पसरला असल्या कारणाने त्यांच्या स्पायनल कॉर्डवरती जो दाब पडतोय त्या दाबाचं आज निमित्त झालं दोन्ही पाय पॅरालाइज झाले. त्यांना विश्वास दिला मी, तुमच्या आयुष्यातला एकही दिवस कमी होणार नाही. म्हणालो उपचाराच्या 2 प्रकार आहेत. एक, आपण छोटंसं ऑपरेशन करून दोन्ही अंडकोश काढून घेऊ शकतो किंवा डेगारेलिक्स नावाचं एक इंजेक्शन असतं, ते एक इंजेक्शन आपण घेऊ शकतो. सर, ऑपरेशन नको. ठीक आहे, वी रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. ट्रान्सरेक्टल प्रोस्टेट बायोप्सी करून फ्रोझन सेक्शन बायोप्सी केली आणि त्याचा पण रिपोर्ट आला एडिनोकार्सिनोमा ह्या स्वरूपाचा प्रोस्टेटचा. बाबांना एसेस केलं आणि इमिडिएटली लोडिंग डोस ऑफ डेगारेलिक्स या इंजेक्शनचा देण्यात आला. आणि मग बाबांना आम्ही सांगितलं की आता जर कधी आपली इच्छा असेल तर आम्ही सुचवू की आपण एक 4 ते 5 दिवस दवाखान्यात थांबावं, नजर ठेवता येईल. ठीक आहे, मी ऍडमिट होऊन जातो डॉक्टर, कारण घरी गेलो माझी सगळं सेवा करता करता माझ्या मिसेसचे कंबर दुखायला नको लागायला, कारण हे सगळं तिलाच करावं लागणार. पुढच्या 48 तासामध्ये त्यांचे पाय जे पूर्णपणे वीक झालेले होते त्याच्यामध्ये त्यांना सेन्सेशन जाणवायला लागल्या. 4थ्या दिवशी ते पाय हलवायला लागले आणि 7व्या दिवशी बाबा चालत नाही. मित्रांनो, हा कुठलाही चमत्कार नाही, हे सायन्स आहे. डोळे उघडे ठेवा. जोपर्यंत आपण आपल्या आजाराबद्दल अज्ञानातनं उजेडाकडे जात नाही तोपर्यंत अंधकारमय जीवन तसंच राहील.